लागतोय, पोटात गोळायला लागतो आहे की मला ही कॉन्सेप्ट समजली नाही पण मला समजून घ्यायची आहे. तर हा आत्मविश्वास एवढा पण जर तुमच्यामध्ये नसेल, हॅलो, हा मानसिक आजाराचं एक लक्षण आहे. कळते तुम्हाला? तुम्हाला गोष्टी समजायच्या आहे, तुम्हाला समजून पण घ्यायच्या आहे, पण तुम्ही हात वरती करत नाहीये, तुम्ही सरांना विचारत नाहीये आणि मनामध्ये म्हणते की अरे मला विचारायचं होतं पण ते राहूनच गेलं आणि मग तो तुमचा कॉन्सेप्ट क्लिअरच होत नाही. आणि तुम्ही एक जबाबदारी घ्या की त्या 15 लोकांची तुम्ही मदत करत आहात ना, बरोबर ना? जर तुम्ही विचारणार तर त्यांची पण मदत होते. ओके, गुड मित्र. आपलं जे काही काम नाही झालं वगैरे काही 3-4 घंट्यापासून आपण म्हणजे ट्रेसमध्ये वगैरे, तर त्याचं सोल्युशन काय? किंवा आपण आता एकदम टेन्शन आलंय बुवा हे काम होत नाहीये, तर मग त्याच्याबद्दल सोल्युशन काय? की बुवा ते 3-4 घंटे आपले व्यवस्थित आपण डिसिजन घेऊ शकतो वगैरे असं. आता बघा, आपण आताच देतो मी. बघा, खरं तर टाइम मॅनेजमेंट नसतं, माइंड मॅनेजमेंट असतं. कळते तुम्हाला? टाइम मॅनेजमेंट हे आता मोठा रूढ झालेला कॉन्सेप्ट आहे, पण खरं तर माइंड मॅनेजमेंट असतं. कळतंय? आता फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आहे, एखादी गोष्ट जर तुम्ही तुमचं जर रुटीन आहे जर व्यवस्थित जर सेटअप केला, आता फॉर एक्झाम्पल, आणि होतं कसं ना, खरात जो स्ट्रेस आहे ना मोस्ट ऑफ लोकांना तेव्हा येतो जेव्हा ते वेळेवर त्यांचं काम कंप्लीट करत नाही, किंवा त्यांना एक डेडलाईन असते, त्या डेडलाईन जेव्हा असते ते तिथपर्यंत ते काम नाही करत आणि डेडलाईन निघून जाते, तो टायमिंग निघून जातो, ते दिवस निघून जातो आणि मग त्या माणसाला स्ट्रेस येतो. बरोबर ना? सो यावेळेस आपण काय केलं पाहिजे, यावेळेस आपला खरं तर माइंड डेव्हलप म्हणजे माइंड सेट केला पाहिजे की जे मी काम करणार ते वेळेवरती करणार. त्यासाठी आपण पूर्वतयारी खूप महत्त्वाची आहे. कधी कधी ना आपल्याला सवय पण लागलेली असते की आपण वेळेवरती काम करत नाही, किंवा आपण काय करतो तेव्हाचं काम तेव्हाच करायला बघतो आणि ऐन वेळेवरती अडचणी येतात. बरोबर ना? फॉर एक्झाम्पल, आता नाव काय मित्र तुझं? स्वामीराज. सो स्वामीराज आहे, स्वामीराजला एक काहीतरी प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. स्वामीराजकडे भरपूर दिवस होते, त्याने मेहनत पण भेटली प्रोजेक्टवरती आणि त्याने सगळं टायपिंग केलं, सॉफ्ट कॉपीज काढल्या आणि त्याला असं वाटतं की मला 12 वाजता मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे एमजे कॉलेजला. ओके, ज्या फील्डला असेल त्या. सो स्वामीराज काय करणार, अरे मी 6 वाजेला उठतोच असं, तर मी काय करणार, 8-9 वाजेला दुकानं उघडतात, 3 तास ऑलरेडी असतात, मी काय लगेच माझं 5 मिनिटाचं काम आहे. सो त्यावेळेस असं झालं की पाऊस खूप जोरात पडला आणि झाडं वगैरे पडले आणि लाईटच नव्हती. ऑफकोर्स स्ट्रेस येणार आहे, कारण स्वामीराजने इतकी मेहनत घेतली, तो थेसिस टायपिंग केला, सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट टाईप केला, त्याचं प्रेझेंटेशन पण रेडी आहे, पण ते थेसिस सबमिट करण्यासाठी हार्ड कॉपी लागते. काय झालं, त्याने झेरॉक्सच केला नाही. जे की काम तो आधीच त्याने केलं असतं, कारण ऑलरेडी तो रेडी होता, तो आदल्या दिवशी 2 दिवसाच्या अगोदर पण करू शकला असता. कळतंय तुम्हाला? पण ऐन वेळेवरती गोष्टी केल्याने त्या गोष्टी आपल्या एक्सपेक्टेशननुसार नाही होत आणि खरं दुःखाचं, खरं स्ट्रेसचं काम आपलं एक्सपेक्टेशन आहे. कळतंय तुम्हाला? सो ऑफकोर्स की आपण पूर्वतयारी करणं खूप आवश्यक आहे. आपण जर समजा एखादा प्लॅन जर डिझाईन केला तर त्याला इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं, त्याला एक्झिक्यूट करणं खूप महत्त्वाचं आहे. खरा स्ट्रेस तेव्हा येतो लोकांना जेव्हा वेळेवरती काम त्यांचे होत नाही आणि स्वतःला ते रिग्रेट करत बसतात, स्वतः पश्चाताप करत बसतात आणि त्याला स्ट्रेस घेतात. सो न कळतपणे जर तुम्ही तुमचा टाइम फॉलो करू शकला नाही, डेडलाईन फॉलो करू शकणार नाही, तर मला सांगा, विचार करून आउटपुट काय मिळतं? 0. तुम्ही जरी विचार निगेटिव्ह नाही केला तरी सुद्धा तेच घडणार आहे, जर पॉझिटिव्ह विचार केला तरी सुद्धा तेच घडणार आहे. सो सकारात्मक विचार केल्याने जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा ही चूक माझ्याने झाली आहे, ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्याने चूक झाली आहे पण पुन्हा मी ही चूक करणार नाही. ओके, जे कारण आहे सरांना मी सांगणार, मॅडमांना मी सांगणार, मी ऍक्सेप्ट करणार, पण मॅडम याच्या पुढे माझ्याने ती गोष्ट होणार नाही. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची चूक स्वीकारतात ना, तेव्हा समोरचा व्यक्ती किती स्ट्रिक्ट असल्यानं ते बरोबर तुम्हाला मॅनेज करतात. पण तुम्ही जर जाऊन त्या मॅडमांना सांगणार की मॅडम माझं तर रेडी होतं, माझं काहीच नव्हतं, माझं फक्त मला झेरॉक्स बाकी होत्या, मग ते लाईट गेली ऐन वेळेवरती, सॉरी, तुमच्याकडे भरपूर टाइम होता, तो गॅप पाहतात ते. पण तुम्ही जर म्हटलं असं की सॉरी मॅडम माझ्याने चूक झाली आणि मला आतापर्यंत एक्सपिरियन्स नव्हता, मी ते एक्सपिरियन्स केलं, मला खूप वाईट वाटलं, पण याच्या पुढे मी कधीही तुम्हाला संधी देणार नाही, कधीही मी चूक नाही करणार. स्ट्रेस हलका होईल की नाही? आणि मॅडम तुम्हाला जर भरपूर बोलत असतील तर एवढं बोलतील का? बोलतील, पण एवढं बोलणार का ते तुमच्या मनाला लागेल. पण गोष्टी ऍक्सेप्ट केल्याने, चूक ऍक्सेप्ट केल्याने तुम्हाला जे समाधान मिळेल ना ते खूप चांगलं असणार, त्याच्यातून तुम्ही शिकणार पण. कळतंय तुम्हाला? मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? अरे वा वा, खूप छान प्रश्न आहे. बघा मित्रांनो, मला एक सांगा, काही गोष्टी ज्या आहे, आता त्याचा प्रश्न ऐकला का सर्वांनी? त्याचा प्रश्न काय होता तर की माझी काही चूक नाहीये, पण समोरचा जो व्यक्ती ना तो स्ट्रेसचं कारण आहे आणि त्याच्यामुळे तो मला स्ट्रेस देतोय किंवा त्याच्यामुळे मला स्ट्रेस निर्माण झालाय. कळतंय? आणि त्याचा मला स्ट्रेस आलाय. कळतंय? हा, आता मी सांगतो. हे बघा मित्रांनो,
त्याला मॅनिप्युलेशन टेक्निक्स म्हणतात. ओके, सो आता कसं ना सोनवणे, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात का, सायकोथेरपिस्ट आहात का, एक्सपर्ट आहात का? नाही. सामान्य माणूस आपण जो आहोत, आपण जनरल आपण एज्युकेशन झालं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? की 100% कोणती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे. दोन भाग पाडायचे. 100% कोणती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि 100% कोणती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कंट्रोलमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या, कंट्रोलमध्ये नसलेल्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मिळून जाईल की मी कसा विचार करतो, माझं कृत्य कसं आहे, माझा विचार करण्याची स्टाईल काय आहे, मी कसं फील करतो, हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण समोरचा व्यक्ती माझ्याविषयी कसा विचार करतो, माझ्याविषयी त्याचे विचार काय आहे, त्याची वागणूक काय आहे, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? तिथंच उत्तर मिळणार की ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कळते तुम्हाला? सो 100% त्या गोष्टीची जबाबदारी घ्या जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याची जबाबदारी घेऊ नका. शेवटी मी तुम्हाला एक डिसऑर्डर जे आहे ना, ते मी या बाबतीतला जो डिसऑर्डर तुम्ही बोलतात की काही लोक असतात की ते नेहमी स्ट्रेस देतात, नेहमी त्रास देतात. आपल्याला त्रास दिला की त्यांना चांगलं आणि गुड फील होतं. त्याला नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात, NPD. आणि या डिसऑर्डरवरती आतापर्यंत इलाज नाही. इलाज आहे, ट्रीटमेंट आहे, सगळं आहे. पण मित्रांनो, या लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? ते चुका करतात पण चूक ऍक्सेप्ट करत नाही. आणि याच्यावरती सर्वात मोठा जो उपाय आहे तो कोणता माहिती आहे? तो उपाय आहे की त्यांना इग्नोर करा. इग्नोर नावाचं स्किल इतकं चांगलं आहे ना, जेव्हा तुम्ही इग्नोर करणं शिकता लोकांना, तुमच्या लाईफचे 60 to 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कळतंय तुम्हाला? इग्नोर करा. तुमच्यासाठी टीका करणारे लोक इग्नोर करा. कळतंय तुम्हाला? पण त्या टीका जर अशा असतील की तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी चांगल्या आहे, कळतंय, तर ते ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यावरती काम करा. पण अशी ती टीका आहे की त्याच्यामुळे तुम्हाला वेदना दुःखच होत आहे आणि तो व्यक्ती समाधानीच नाही. तुम्ही चांगलं जरी केलं तरी वाईटच बोलतोय. इग्नोर करा त्या व्यक्तीला. तो नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि अशा लोकांपासून लांब राहणं हे तुमचं काम आहे. जर लांब नाही राहिलात तर सर्वात जास्त त्याच्यापेक्षा खतरनाक आणि धोकादायक व्यक्ती कोणीच नाही जगात, असं समजा तुम्ही. कळतंय तुम्हाला? सो त्या लोकांना इग्नोर करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ओके, आणखी आता आपण पुढचं पाहूयात. आणखी मी डिसऑर्डर सांगणार आहे तुम्हाला. पण सिम्पटम्स मला सांगू शकाल का तुमच्यापैकी की सिम्पटम्स तुम्ही कसं ओळखू शकतात की एखादा व्यक्ती त्याला मानसिक आजार आहे की मानसिक समस्या आहे? बोलू शकता? ओके, गुड. बरोबर. आणखी बरोबर आहे तुमचं. बघा, आतापर्यंत तुम्ही मानसिक आरोग्याच्या बाबतीत सिम्पटम्स तुम्हाला माहिती होते का? पण नाही. पण तरी सुद्धा तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबर आहे की नाही? सो प्रयत्न करा. आहे का आणखी असं कोणाला वाटतं का की नेमकं मानसिक आजार आपण कसा ओळखू शकणार? माहिती आहे? ओके, मी सांगतो. बघा, सिम्पटम्स काय आहे? जर समजा एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल, झोप कशामुळे? जर समजा खूप जास्त विचार केल्याने, खूप जास्त चिंता केल्यामुळे त्याला झोप येत नाहीये, किंवा त्याला 2 तास झोप लागते आहे आणि पुढे त्याला झोपच लागत नाहीये, किंवा त्याला 2 तास झोप लागते, परत तो उठून बसतो, परत तो झोपतो 2 तास, परत तो उठून बसतो 2 तास, परत त्याला झोप लागते 2 तास. अशा प्रकारे झोपेच्या नमुन्यामध्ये बदल होत असतील, किंवा सर मला खूप जास्त लेट झोप येते आणि 2-2:30 वाजेला झोप आल्यानंतर परत मला 6-7 वाजेला मला उठावं लागतं आणि मग मला थकल्यासारखं फील होतं. अशा प्रकारे जर झोपेच्या नमुन्यामध्ये बदल होत असतील आणि त्याच्यामुळे तुमचं डेली रुटीन डिस्टर्ब होत असेल तर मग मात्र तुम्हाला त्या व्यक्तीला मानसिक समस्या असू शकते. ओके. दुसरी गोष्ट असेल की खूप जास्त चिंता वाटणं, निराश राहणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रोग्राम आहे, मोटिवेशनल पर तो प्रोग्राम आहे किंवा आनंददायी असा प्रोग्राम आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलेजचं गॅदरिंग. त्या ठिकाणी सर्व जे मुलं असतात ते खूप जास्त आनंदी असतात, खुश असतात. पण त्या ठिकाणी जाऊन, आनंदाच्या ठिकाणी जाऊन, उत्साह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जर तुम्हाला बोर फील होत आहे, निराश फील होत असेल, उदास फील होत असेल, तुम्हाला हॅपी फील होत नाही, तर ती एक मानसिक समस्या आहे. त्याला मानसिक आजार असू शकतो. आणखी एक गोष्ट की सारखं एकटं राहावंसं वाटणं, कोणाशी मिसळणं नाही, सारखं एकटं राहावंसं वाटणं, कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, किंवा कोणी बोलायला जरी आलं तरी आक्रमक होणं, त्याच्यावरती राग येणं, राग काढणं, अशा प्रकारे जर समस्या असेल तर ती एक मानसिक समस्या आहे मित्रांनो. ओके. आता जगावंसं न वाटणं, जर जीवनामध्ये रस न वाटणं, कळतंय तुम्हाला? अशा प्रकारे जर कोणामध्ये जर विचार येत असतील, थॉट येत असतील तर ती सुद्धा एक मानसिक समस्या आहे मित्रांनो. बघा, सुसायडल टेंडन्सी कशी क्रिएट होते. उदाहरणार्थ आपण एक्सपेक्टेशन भरपूर ठेवतो. एक्सपेक्टेशन जर पूर्ण नाही झालं तर ऑफकोर्स की एखाद्या व्यक्तीला दुःख होतं, वाईट वाटतं आणि ते एक दुःखाचं कारण आहे. पण जर तुम्ही एक्सपेक्टेशन नाहीच ठेवलं तर होतं काय माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होणार आहे का, वाईट वाटणार आहे का? नाही. बघा,